नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. 2 मार्च 2026 वार सोमवार. तर या दिवशी आलेली आहे होळी, जिलाच आपण हुताशनी पौर्णिमा असे देखील म्हणत असतो. अतिशय महत्त्वाचा दिवस आहे हा आणि ही पौर्णिमा सर्वात मोठी पौर्णिमा मानली जाते आणि या दिवशी आपण अनेक उपाय आणि सेवा देखील करत असतो. तर बघा, या जगामध्ये जितक्या चांगल्या गोष्टी आहेत तर तितक्याच वाईट देखील आहेत. तर होळीच्या दिवशी तुम्हाला कोणी कितीही आग्रह केला तरीही आपल्याला हा एक पदार्थ खायचा नाही. घरातली सुख शांती ही भंग होतील, अघटित घटना घडतील आणि यामुळेच कोणी कितीही आग्रह केला तरीही या दिवशी आपल्याला हा एक पदार्थ चुकूनही खायचा नाही. तर तो कोणता पदार्थ खायचा नाही, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, होळी ही आपण 2 तारखेला संध्याकाळी 5:56 पौर्णिमा ही सुरू होणार आहे. म्हणजेच पौर्णिमा ही आपण 2 तारखेलाच साजरी करणार आहोत आणि पौर्णिमा समाप्ती ही 3 तारखेला संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास पौर्णिमा ही संपणार आहे. तर होळी कधी साजरी करायची, तर उदय तिथीनुसार 3 तारखेला पौर्णिमा असली तरीही 3 तारखेला चंद्रग्रहण आल्यामुळे आपल्याला होळीची पौर्णिमा 2 तारखेला साजरी करायची आहे. आणि पौर्णिमा म्हटलं तर वाईटावर चांगल्याचा विजय. आपल्या आयुष्यातील ज्या काही कटकटी आहे, काही नकारात्मकता आहे, काही बाधा आहे, जे काही दुःख आहे तर त्याचा नाश करण्याचा हा दिवस असतो आणि आपलं आयुष्य सुखकर करण्याचा हा दिवस असतो. होळी म्हटले तर खूप उपाय आणि सेवा आपण या दिवशी करत असतो, पण जेवढं चांगलं असतं तेवढं वाईट ही या जगामध्ये आहे. म्हणजेच काय, तर होळीच्या दिवशी काही तांत्रिक उपायसुद्धा केले जातात. ज्यांना कोणाला अडचणी आहे, बराच बाहेरचा त्रास आहे. बघा, एखाद्याला जेव्हा खूप अडचणी असतात, कुठलं तरी काम होत नाही, आयुष्यामध्ये सर्व सक्सेस आहे पण एखादी गोष्ट ती मिळत नाही, तेव्हा कुठेतरी त्याला अडचणी असतात किंवा त्याला मिळत नाही, कुठेतरी तो संकटामध्ये अडकलेला आहे. तेव्हा त्याला 36 नवनाथ पारायण करायला लावतात आणि जेव्हा ते 36 पारायण करतात तेव्हा ती वाईट शक्ती ते पारायण करू देत नाही. आपलं सर्वांनाच चांगलं बघवलं जातं असं नाही आणि त्यामुळेच त्याच्यातच हिंसा निर्माण होते आणि त्याचं रूपांतर त्या समोरच्या व्यक्तीचं वाईट कसं होईल याच्यामध्ये होतं. मग या होळीच्या दिवशी या काही गोष्टी आहे ज्या टाळायच्या आहेत. असे काही आपल्या आयुष्यामध्ये व्यक्ती आहेत तर त्यांच्यापासून आपल्याला नातं तोडू आपण शकत नाही, पण त्यांच्यापासून लांब कसं राहता येईल हे आपल्याला बघायचं आहे. तर होळीच्या दिवशी आपल्याला परअन्न हे वर्ज्य करायचं आहे. परअन्न आपल्याला या दिवशी घ्यायचं नाही. म्हणजेच दुसऱ्यांच्या घरचं आपल्याला काही खायचं नाही. तुम्ही माहेरचं खाऊ शकता, मेसचं खाऊ शकता, पण इतरांच्या घरचं तुम्ही खाऊ शकत नाही. आणि जे आपले हितशत्रू असतील तर त्यांच्यापासून तर आपल्याला या दिवशी दूरच राहायचं आहे. त्यानंतर पांढरं काहीही आपल्याला खायचं नाही. तसेच होळीच्या दिवशी नारळ फोडत असतो तर ते तुम्ही खाऊ शकता, तो प्रसाद तुम्ही खाऊ शकता. पण जर दुसऱ्याने दिलं तर ते आपल्याला शक्यतो खायचं नाही, कारण असं म्हणतात की पांढऱ्या रंगावर जास्त अट्रॅक्ट होतं आणि त्याबरोबरच जे नागवेलीचं पान आहे तर ते जर तुम्हाला कोणी दिलं तर ते देखील तुम्ही खाऊ नका. तुम्ही स्वतः विकत दुकानातनं घेतलं तर तेव्हा ठीक आहे, पण कोणी जर तुम्हाला खायला दिलं तर ते तुम्ही खाऊ नका, ते घेऊ नका. तर ज्या पद्धतीने चांगल्या गोष्टी जगामध्ये आहेत तर त्याप्रमाणेच तितक्याच वाईट गोष्टी देखील आहेत आणि बरेचसे असे आपल्या आजूबाजूला लोक असतात की त्यांना आपलं चांगलं झालेलं बघवत नाही आणि त्यामुळेच ते अशा काही दिवशी असे काही उपायही करत असतात आणि त्यामुळेच आपले जे काही हितशत्रू असतील तर त्यांच्यापासून आपल्याला तर दूरच राहायचं आहे या दिवशी. तर या गोष्टींची आपल्याला या दिवशी काळजी घ्यायची आहे.